आणि राज्याचे माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातं बदललं गेलं आणि त्यांच्यावरती बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे। कोकाटेंकडे आता क्रीडा खात्याची जबाबदारी दिली जाते। तर सरकार मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे। रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाणार ही बातमी न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी दिली। तर सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ पाहून राज्यात संतापाची लाट उसळली। परिणामी सरकारची कोंडी झाली। दुसरीकडे रमीवर स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटेंनी नवा वाद उडवून घेतला। सरकारच भिकारी असल्याचा उल्लेख त्यांनी केला। त्यामुळे माणिकराव कोकाटेंचा पाय अजून खोलात गेला। परिणामी कोकाटेंचं मंत्रिपद जाणार की राहणार असा प्रश्न निर्माण झाला। अखेर अजित पवारांनी कोकाटेंचं कृषी खातं दत्ता भरणेंकडे सोपवलं आणि कोकाटेंना क्रीडा खात्याची जबाबदारी दिली। दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र आहेत, अत्यंत मोठा शेतकरी आहे, जाणकार शेतकरी आहे। त्यांच्याकडे हे खातं सोपवल्यामुळे त्या खात्याला निश्चितपणे न्याय मिळेल आणि त्या खात्यामध्ये त्यांना गरज पडली, त्यांनी माझ्याकडनं काही मदत मागितली तर मी त्यांना 100% मदत करणार आहे। एवढंच नव्हे तर ते जे खातं माझ्याकडे देण्यात आलेलं आहे त्या खात्यामध्ये मला जर दत्ता मामा भरण्याची गरज पडली तर त्यांचा सुद्धा सल्ला या ठिकाणी मी घेईन। माणिकराव कोकाटेंनी आतापर्यंत कोणते वाद निर्माण केले त्यावर एक नजर टाकूया। कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असं चुकीचं वक्तव्य कोकाटेंनी केलं। शेतकरी कर्जमाफीतून लग्न साखरपुडे करतात, शेतकरी 5 ते 10 वर्ष कर्जमाफीची वाट पाहतात असे तारे कोकाटेंनी तोडले। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाहीत, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला या वक्तव्यावर प्रचंड टीका झाली। शेतातल्या ढेकळांचे पंचनामे करायचे का असं असंवेदनशील वक्तव्य कोकाटेंनी केलं। 1995 मध्ये फसवणूक केल्याच्या प्रकरणात कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा कोर्टानं सुनावली। आतापर्यंतचा हा इतिहास आणि सभागृहातला रम्मीचा डाव यामुळे कोकाटेंना मंत्रिपद देणं अत्यंत चुकीचं असल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी दिली। ज्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला, महाराष्ट्र सरकारचा अपमान केला, सरकारला भिकारी म्हणलेल्या माणसाला पुन्हा एकदा एक वेगळं खातं देणं, कॅबिनेट मिनिस्ट्री ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे। माझी या सरकारकडून जास्त अपेक्षा होत्या। हे जे आरोपी मंत्री आहेत आणि त्यांचे जे आका आहेत बॉस, ते आपापल्या माणसांना वाचवण्यासाठी काही प्रयत्न करतायत। अशा पद्धतीनं खातं बदललं, आणखीन काही केलं, आणखीन काय केलं, त्याच्यामुळे आमच्यावरती किंवा विरोधी पक्षावरती किंवा जनतेच्या मनावरती काही परिणाम होणार नाही। रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंना आता क्रीडा खातं दिलं असलं तरी त्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय। आमदार रोहित पवारांनी ट्विट करून कोकाटेंना शालजोडीतले लगावले। क्रीडा खातं देखील युवांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। भूतकाळातल्या चुका टाळून अनुभवाचा वापर करून क्रीडा क्षेत्राला माणिकराव कोकाटे न्याय देतील अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली। तर दत्ता भरणेंचं क्रीडा खातं कोकाटेंना का दिलं त्याचं कारण पाहूया। क्रीडा खात्याचा सामान्य नागरिकांसोबत थेट संबंध येत नाही, त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता नाही। त्यामुळे कोकाटेंना क्रीडा खातं देण्यात आल्याचं बोललं जात आहे। आता क्रीडा खात्याचा कारभार सांभाळताना माणिकराव कोकाटे बेताल वक्तव्यांवर लगाम लावण्यात यशस्वी होतात की नाही हे आगामी काळात स्पष्ट होईल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।